आता घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। शिवसेनेचे नेते अंबादास दानवे लातूर सोलापूर दौऱ्यावर। यावेळी दानवेंनी घेतलंय तुळजा भवानी देवीचं दर्शन। सिंधुदुर्गातील पुनर्बांधणी केलेल्या मालवण बसस्थानकाचं लोकार्पण। आमदार निलेश राणेंच्या हस्ते लोकार्पण संपन्न। राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधवांचे निर्देश। प्रशिक्षणार्थी IAS अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट। यावेळी महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित। वाशिम जिल्ह्यात जलसंवर्धन अभियान जलतारा अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकारी यांच्यासोबत कॉफी विथ कलेक्टर या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आहे। पैठणमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागणी आहे। अकोल्यात संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं 4 जून रोजी आगमन। यंदा या पालखी सोहळ्याचं 50वे वर्ष। गेल्या 5 वर्षापासून अकोल्यात पालखीचं भाविकांच्या वतीनं भव्य स्वागत। ज्योती मल्होत्राच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ। नोव्हेंबर 2023 पासून दानिशच्या संपर्कात हेरगिरीच्या संशयावरून ज्योती मल्होत्राला अटक। वैष्णवी मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना अटक करण्यात आली आहे। दोघंही 7 दिवसांपासून फरार होते। 11वी ऑनलाईन प्रवेशाचा गोंधळ संपता संपेना। प्रवेश प्रक्रियेसाठी नवीन वेळापत्रक जाहीर। 11वीचे ऑनलाईन प्रवेश 26 मे पासून सुरू होणार। राज्यभरात कोरोनाचे 33 रुग्ण सापडले। मुंबईत 22 रुग्ण। राज्यासह मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क आहे। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची नागपुरात बदली। अर्चित चांडक यांची अकोला जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। हिंगोलीत गेल्या 5 महिन्यात 42 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलंय। बालविवाहाला पाठिंबा देण्यावरही गुन्हा दाखल करण्याचा प्रशासनाचा इशारा आहे। अमरावतीत राष्ट्रसेविका समितीतर्फे पथसंचलनात राष्ट्रसेविका समितीच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या। मालेगावमध्ये विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी महिलांचं आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन। अनेक वर्षांपासून समस्या जैसे थे असल्याचा आरोप। आयुक्तांना तातडीने समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे। लोहारा शहरातील अनधिकृत कचरा व्यवस्थापन प्रकल्प हटवण्याच्या मागणीसाठी सुरू असलेलं अमोल बिराजदार यांचं बेमुदत उपोषण मागे। जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आलंय। कोल्हापूरच्या शिवशाहिरांचा पोवाडा दुबईत घुमणार। छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशनच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळ्याचं दुबईत आयोजन। अकोल्यात गोरेगाव बुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचं नुकसान। मान्सूनपूर्व पावसाचा पिकांना फटका। तर नुकसानीचा सर्व्हे करून मदत देण्याची नुकसानग्रस्तांची मागणी आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा फटका वाहतुकीला बसण्याची शक्यता। पुलावर पाणी भरल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले। उपाययोजना केल्या नाही तर मुंबई गोवा मार्ग ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। यवतमाळमध्ये नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे अधिकाऱ्यांना निर्देश आहेत। संजय राठोड यांचा समाधान शिबिरीत नागरिकांशी संवाद झालाय। राज्यात गेल्या आठवड्यापासून मान्सूनपूर्व पावसाचं थैमान। जवळपास 55,000 हेक्टरवरील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। तर मात्र सरकार याविषयी असंवेदनशील असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे। हिंगोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस। आंबा उत्पादकांना फटका। तर वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकांचं नुकसान। साताऱ्याच्या चिंचणेर वंदनमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। पावसामुळे बाजारातील वाहनं वाहून गेली आहेत। जेसीबीच्या सहाय्यानं सर्व गाड्या बाहेर काढण्यात आल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 तासात 39 मिलीमीटर पाऊस। पावसाच्या तडाख्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झालाय।
चंद्रपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पाऊस सुरूच. कोरपणा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. वातावरणात गारवा. नागरिकांना थोडासा दिलासा. धाराशिव जिल्ह्यात 5 ते 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तर रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय. वर्ध्यात आमदार आपल्या दारी उपक्रमात सुमित वानखेडेंनी सोडवल्या अनेक समस्या. शेकडो नागरिकांना एकाच ठिकाणी मिळाले अनेक प्रकारचे दाखले आणि प्रमाणपत्र. राज्यात शिक्षक भरतीसाठी उद्यापासून 5 जूनपर्यंत चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता चाचणी परीक्षा घेतली जाणार. तूर खरेदीसाठी राज्य सरकारला 28 मे पर्यंत मुदतवाढ. राज्य सरकारची मुदतवाढीची मागणी केंद्र सरकारनं स्वीकारली आहे. नंदुरबारमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे तीळ उत्पादक शेतकरी चिंतेत. 7 एकरवरील तीळ खराब. तर पिकांवर किड्यांचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. अकोल्यात भाजपच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. मोठ्या संख्येनं अकोलेकर रॅलीत सहभागी झालेत. तर यावेळी भारत माता की जय अशा घोषणा देखील देण्यात आल्या. जालन्यात दुचाकी चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून 8 लाख रुपये किमतीच्या मुद्देमालासह 10 दुचाकी जप्त. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रकची बॅरिकेड्सला धडकता अपघातात जीवितहानी नाही. हिंगोलीतील लिंबाळा ताडा ते ब्रह्मवाडी रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ. तर रस्ता दुरुस्तीची वाहन चालकांची मागणी आहे. नंदुरबारच्या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू. घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी घटनास्थळी दाखल. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वाढीव पीक कर्ज देण्यासाठी बँकांचा नकार. तर शेतकरी आर्थिक संकटात आहेत. भंडाऱ्याच्या गडकिल्ला परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या विरोधात पुन्हा आंदोलन. पुनर्वसन करून राहण्याची सोय करा, नंतरच अतिक्रमण हटवा. अतिक्रमणधारकांची मागणी आहे. धुळ्याच्या वलवाडी भागातील नागरिक नागरी सुविधांपासून वंचित. मनपाच्या वतीनं कुठल्याही नागरी सुविधा मिळत नसल्यानं नागरिक आक्रमक. हरवलेले 52 मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत. तुर्भे पोलिसांची कामगिरी. आंबेगाव तालुक्यातील लबडेमळा ते पारगाव रस्त्याची दुरवस्था. वाहन चालकांची मोठी कसरत. काम लवकर पूर्ण केलं नाही तर ठेकेदाराला काळ फासण्याचा नागरिकांचा इशारा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.